हा व्यक्ती आहे तो स्वतःचं नाव किशोर पाटील असं सांगतो। आता तो खरं सांगतो खोटं सांगतो हे आपल्याला माहीत नाही, पण तो मनोरुग्ण आहे एवढं आपल्याला कळतं आहे। किशोर पाटील, जर का कुणी हा व्हिडिओ बघितला, आम्ही हे व्हिडिओ यासाठी प्रसारित करत असतो। आम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत, त्या घरच्यांपर्यंत तो व्हिडिओ पोचलेला आहे आणि त्या आश्रमामधून त्या व्यक्तीला त्या बऱ्याच लोकांनी घेऊन गेलेले आहेत। तसंच या कोणाच्या नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ पोचला तर बरं होईल। माझा फोन नंबर मी तुम्हाला सांगतो, 9096321003 ह्याच्यावर मला संपर्क तुम्ही साधू शकता आणि ह्याची मदत करता येईल तेवढी आपण करू शकता याला घरी पोहोचवण्याकरता। साधारण आत्ता आपण त्याला मराठा लाईफ फाउंडेशन भालिवली येथे दाखल करणार आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी मिलिंद कांबळे। आपल्यासोबत आहेत आमच्या 108 ॲम्ब्युलन्समध्ये जा इसम बसलेला आहे जो तो मनोरुग्ण आहे। काल 2 दिवसापूर्वी अंबाडी वाडा रोडवरती मेट गावाजवळ तो रस्त्याने फिरत असताना त्याची अचानक शुगर वाढली आणि तो चक्कर येऊन रस्त्याच्या बाजूला पडला। कोणीतरी आमच्या ह्या 108 मोफत ॲम्ब्युलन्स सर्व्हिसला फोन केला आणि 108ने तात्काळ वाडा इथून त्यांना गाडी पाठवली। त्या गाडीचे ड्रायव्हर त्यांनी कॅमेरा पकडला आता प्रफुल्ल चौधरी आणि आमचे डॉक्टर निघाले। त्या पेशंटला बघितलं, त्या पेशंटची शुगर चेक केली, शुगर वाढली होती आणि काही गोळ्या औषधं तात्पुरतं फर्स्ट एड करून त्याला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुडूस येथे दाखल केलं। नंतर आम्ही पोलिसांना कल्पना दिली, असा माणूस अनाथ माणूस आहे, रस्त्याने फिरतो आणि असा पडलेला। तात्काळ पोलिसांनी दखल घेतली, त्याची तक्रार लिहून घेतली आणि आज आपण त्याला कुडूस PSCमधून रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथांचा पोशिंदा अशी ओळख असलेल्या किसन मल्हारी लोखंडे यांच्या मराठा लाईफ फाउंडेशनमध्ये दाखल करणार आहोत। मराठा लाईफ फाउंडेशननी ह्या मनोरुग्णाची संपूर्ण आयुष्यभर सांभाळायची जबाबदारी घेतलेली आहे, त्याची ट्रीटमेंटची जबाबदारी घेतलेली आहे। त्या व्यक्तीचं नाव तो सांगतो किशोर पाटील। साधारणतः आयराणी भाषेसारखा तो साधारणतः बोलतो, धुळे जिल्ह्याचा असा अंदाज बनता येईल, असा आयरन टाईप तो त्याची भाषा आहे। तर मिशन माणुसकी फाउंडेशन अंतर्गत आम्ही हे काम करत असतो। त्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार, रुपेश जाधव ह्या मिशन माणुसकी फाउंडेशन हे असे रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथांना घेऊन मराठा लाईफ फाउंडेशनमध्ये पोहोचत असतात आणि आयुष्यभर त्यांची सांभाळायची जबाबदारी एक्स आर्मी जे लोखंडे किसन लोखंडे आहेत, निवृत्त भारतीय जवान, त्यांच्या अनाथ आश्रममध्ये आम्ही त्यांना नेऊन ठेवत असतो। तिथे त्यांना आयुष्यभर मोफत सांभाळायची जबाबदारी ते घेत असतात। आता आपण ह्या 108मधून त्यांना त्या अनाथ आश्रममध्ये घेऊन जात आहोत। धन्यवाद।